हॅलो डिअर स्टुडंट्स, क्लास 8च्या स्टुडंटसाठी मी मध्यंतरी मेसेज केला होता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती की तुम्हाला सध्या काय हवं आहे. तर बऱ्याच जणांचे रिप्लाय झाले की ह्या चॅप्टर पासून ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टम याच्या एक्सरसाइज पासून मग पुढचा पार्ट आपण सुरू करूयात. सो ॲज पर युअर डिमांड, ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टम या चॅप्टरचे एक्सरसाइजचे नुसते क्वेश्चन्स आणि आन्सर्स मी सांगणार नाही, तर हे आन्सर कशा पद्धतीने लिहायचं, त्याच्यामधले कीवर्ड्स काय आहेत, मोठे आन्सर्स कसे लक्षात ठेवायचे. आणि आता हे जे मटेरियल मी इथं बनवलेलं आहे मार्केटमधल्या 2-4 मटेरियलचा रेफरन्स घेऊन त्यातलं जे चांगलं आणि सोपं आहे व्यवस्थित ते एक्स्ट्रॅक्ट करून तुम्हाला हे दिलेलं आहे. सो एकदा हे तुम्ही नोट्स रेफर केला, हे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला बाजारातलं कुठलंही अदर स्टडी मटेरियल रेफरन्स करायची गरज लागणार नाही. सो चला, पहिला प्रश्न, फाइंड आउट माय पार्टनर. हार्टबीट्स, आरबीसी, डब्ल्यूबीसी हे जे आहेत, सो याचे करेक्ट आन्सर्स या पद्धतीनं होतात. हार्टबीट्स हे आहेत 72 होतात आपल्या एका मिनिटाला साधारण. नंतर आरबीसीज एवढे असतात, डब्ल्यूबीसीज एवढे, ब्लड डोनेशन 300 ml ऍट अ टाइम आपण हे करू शकतो बाहेर. त्यानंतर नॉर्मल बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस आणि पीएच ऑफ ऑक्सिजनेटेड ब्लड हे ऑलमोस्ट न्यूट्रल असतं 7.4. त्यानंतर कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. ऑर्गन सिस्टम, ऑर्गन आणि फंक्शन असं हा टेबल तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे. रेस्पिरेटरी सिस्टम कडे जर पहिल्यांदा बघायला गेलं तर रेस्पिरेटरी सिस्टमचं आपलं जे पार्ट्स येतात, एक येतो नोज, मग फॅरिंग्स जिथं आपली रेस्पिरेटरी आणि डायजेस्टिव्ह सिस्टम सेपरेट होतात. म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टमची ही एक पाईप झाली, डायजेस्टिव्ह सिस्टमची एक पाईप झाली, त्या 2 पाईपलाईन जिथून सेपरेट होतात तो पोर्शन म्हणजे फॅरिंग्स. विंड पाईप ज्याला ट्रकिया म्हणतात, लंग्स आणि डायफ्रॅम हे एवढे कंपोनंट्स रेस्पिरेटरी सिस्टमचे येतात. याच्यामध्ये नोजचं फंक्शन आहे फिल्टर द एअर. नोजमध्ये आपल्या एक लेअर असतो, बारीक असे हेअर असतात आणि विथ द हेल्प ऑफ दोज हेअर आणि म्युकस आपल्या जो नाकामध्ये प्रेझेंट असतो, त्या दोघांच्या सहाय्यानं आत येणारे एअर त्याच्याबरोबर जे डस्ट पार्टिकल्स येतात बरेचदा, तर ते डस्ट पार्टिकल्स आपल्या रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये जाऊ नयेत यासाठी नाकाच्या आतल्या बाजूला हेअर असतात आणि म्युकस चिकट सबस्टन्स असतो की जिथे ते ट्रॅप होतात डस्ट पार्टिकल्स आणि फक्त हवा, गॅसेस आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात. फॅरिंग्स पास द एअर फ्रॉम नोज टू विंड पाईप. विंड पाईप म्हणजे ट्रकियाकडे पास करणारी ही एक छोटंसं स्ट्रक्चर झालं. विंड पाईप पुढे लंगकडे पाठवणारी पाईपलाईन झाली. विंड पाईपलाच परत पुढे जेव्हा आपल्या लंग्समध्ये एंटर करतात, विंड पाईपलाच आपण ट्रॅकिया म्हटलंय. आणि मग त्याचे पुढे ब्रॉन्काय आणि ब्रॉन्क्युओल हे त्याच्या फांद्या फुटत जातात, हे आपण शिकलोय. लंग्समध्ये गॅशियस एक्सचेंज, आत घेतलेला ऑक्सिजन आणि आतून बॉडीतून आलेला CO2 बाहेर टाकल्या जाण्याची एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस होते. लंग्समध्ये असणाऱ्या अल्व्हिओलाय या भागामध्ये फुग्यासारखे जे स्ट्रक्चर्स असतात. डायफ्रॅम म्हणजे इथे जो आपला एक मस्क्युलर असा एक पडदा असतो, त्याचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन जेव्हा होतं तर त्याच्यामुळं आपल्या बॉडीमध्ये म्हणजे छातीचा पिंजरा काय म्हणत आपण एक्सपांड होतो आणि कॉन्ट्रॅक्ट होतो ड्यू टू एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायफ्रॅम, की ज्याच्यामुळं हवा आत आणि बाहेर रिलीज होते. सो इनहेलेशन आणि एक्सहेलेशन याच्यासाठी हा डायफ्रॅम महत्वाचा असतो. सर्क्युलेटरी सिस्टममध्ये 2च मेन कंपोनंट्स येतात, एक हार्ट आणि दुसरं म्हणजे ब्लड व्हेसल्स. ब्लड व्हेसल्समध्ये आर्टरीज, व्हेन्स आणि मग त्यांच्या पुढे गेलेल्या फांद्या म्हणजेच कॅपिलरीज असतात. सो मेन ब्लड व्हेसल आर्टरी जी ऑक्सिजनेटेड ब्लड कंडक्ट करते, व्हेन जी डिऑक्सिजनेटेड ब्लड कंडक्ट करते आणि ते जेव्हा सेल्युलर लेवलपर्यंत पोहोचतात त्याला आपण कॅपिलरीज म्हणतो. सो दिस इज आर्टरी. समजा सेलपर्यंत पोहोचल्यानंतर ह्याला ज्या फांद्या फुटल्या त्याला आपण कॅपिलरीज असं म्हणतो. हार्टचं फंक्शन जस्ट पंपिंग ऑर्गन आहे, तो ब्लड पंप करून लंग्सकडे आणि बॉडीकडे पाठवण्याचं काम हे ह्या हार्टचं असतं. तिथं बाकी कोणतंही प्युरिफिकेशन, फिल्ट्रेशन असं काहीही हार्टमध्ये होत नाही. ब्लड व्हेसल्स 2 प्रकारच्या ज्या आत्ता सांगितल्या, ज्याच्यामधून ब्लड हे ट्रान्सपोर्ट होतं थ्रू आउट द बॉडी. नीट लेबल डायग्राम रेस्पिरेटरी सिस्टमची ही ह्या पद्धतीनं काढून तुम्हाला नेम्स द्यायची आहेत. हार्टची डायग्राम सुद्धा काढायची एक सोपी अशी टेक्निक आहे, मी तुम्हाला दाखवते ती डायग्राम ड्रॉ करून एका स्पेशल व्हिडिओमध्ये की कशी इझी पद्धतीनं काढायची. सो त्या पद्धतीनं तुम्ही ही डायग्राम काढू शकता. एक्झाममध्ये शक्यतो तुम्हाला हे काढायला विचारत नाहीत. एक्सप्लेन विथ रिझन ह्युमन ब्लड इज रेड कलर्ड. रेड कलर्ड त्याच्या ह्याच्यातच आहे की आपल्या ब्लडमध्ये रेड ब्लड कार्प्युस्कल्स किंवा रेड ब्लड सेल्स असतात की ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन
नावाचं आयर्न असणारं रेड कलरचं पिगमेंट असणारं हे कंपोनंट असतात आणि ड्यू टू द प्रेझन्स ऑफ हिमोग्लोबिन ज्याचा रंग रेड असतो म्हणून त्या आरबीसीचा रंग रेड आणि आरबीसीच्या मुळे आपल्या रक्ताचा रंग रेड. सायंटिफिक रिझन मध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. त्यानंतर अपवर्ड अँड डाऊनवर्ड मुवमेंट ऑफ डायफ्रॅम ऑकर्स कॉन्सिक्युटिव्हली. कंटिन्युअसली आपले डायफ्रॅम मी जसं सांगितलं इथे आपला जिथं थोरॅसिक केज छातीचा पिंजरा जिथं संपतो तिथे एक मस्क्युलर असा पडदा असतो तो डायफ्रॅम एक्सपांड होतो आणि रिलॅक्स होतो आणि त्याच्यामुळे आपल्या छातीचा पिंजरा देखील एक्सपांड आणि रिलॅक्स होतो ड्युरिंग इनहेलेशन अँड एक्सहेलेशन. सो हे सांगायचं की रिब केज जे असते त्याची मुवमेंट होते आणि इथं जसं मी सांगितलंय तुम्हाला हे बघा इथं मी त्याला ना हायलाइट केलंय. सो दिस इज द मेन रिझन. मी जसं आता म्हणलं ना तुम्हाला की मोठे आन्सर लक्षात कसे ठेवायचे ते पॉइंट सांगते. इथं हे जे निळ्यानं दाखवलेत ते मेन रिझन आहेत. तेवढे शब्द लक्षात ठेवायचे आणि त्याच्या भोवतीनं तुमचं आन्सर तुम्ही बिल्डअप करणार आहात. जसं की वेन द रिब्स राईज अप डायफ्रॅम लोअर्स विच डिक्रीजेस द प्रेशर ऑन लंग्स अँड द एअर मूव्स आउटसाइड इन टू द लंग. त्यानंतर रिब्स रिटर्न टू देअर ओरिजिनल पोझिशन डायफ्रॅम रायझेस अप प्रेशर इन्क्रीज होतं आणि एअर त्या लंग्स मधून बाहेर टाकली जाते. सो ही कंटिन्युअसली रिब्सची मुवमेंट होत असते आणि त्यामुळे डायफ्रॅम देखील मूव्ह होत असतो. ब्लड डोनेशन इज कन्सिडर्ड टू बी सुपिरियर ऑफ ऑल द डोनेशन्स. ब्लड डोनेशन आपल्याला कधी लागतं तर ऍक्सिडेंट सर्जरी ह्यासारख्या महत्वाच्या जिथे सिच्युएशन्स असतात इमर्जन्सी कंडिशन्स तिथे तुम्हाला ब्लड द्यावं लागतं. ब्लड हे तयार होत नाही म्हणजे बॉडीमध्ये ब्लड हे जिवंत पर्सन असेल तेव्हाच ते रिन्युएशन ब्लड सेलचं होत असतं आणि तयार होतं. अदरवाईज आर्टिफिशियली आपण ब्लड तयार करू शकत नाही. सो एकच सोर्स झाला जर माझ्या बॉडीमधलं रक्त कमी झालं असेल ड्यू टू सम रिझन जसं की मोठा ऍक्सिडेंट झाला किंवा काही मेजर कंडिशन्स असतील तर त्या वेळेमध्ये जर हेवी लॉस झाला एखाद्या पेशंटच्या बॉडीमधला रक्ताचा तर दॅट लॉस इज कंपेन्सेटेड बाय द ब्लड ट्रान्सफ्युजन प्रोसेस. ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्त देणे जे आपण म्हणतो. सो आता याच्यामधले महत्वाचे वर्ड्स तुम्ही कोणते कोणते लिहाल ऍक्सिडेंट सर्जरी एटसेट्रा हे वर्ड्स लक्षात ठेवायचे. त्यानंतर कॅन नॉट बी मॅन्युफॅक्चर्ड दुसरा पॉइंट मधले हे दोन वर्ड्स लक्षात ठेवायचे. सो लिव्हिंग डोनर हे दोन शब्द तिसऱ्या पॉइंट मधले लक्षात ठेवायचे. लिहून घ्या नुसतं ऐकू नका. नोटबुक पेन्सिल जवळ ठेवा पेन जवळ ठेवा आणि हे जर प्रश्न विचारला तर मग मी कसं लक्षात ठेवणार हे उत्तर तर हे शब्द लक्षात ठेवा आणि त्याच्यावरून तुम्ही तुमचे सेंटेन्सेस बिल्डअप करा. वी कॅन सेव्ह द लाईफ ऑफ एनी नीडी पर्सन बाय टाइमली ब्लड ट्रान्सफ्युजन. सो इथं ह्याच्यातले महत्वाचे वर्ड्स काय असणार तर ब्लड ट्रान्सफ्युजन. त्यानंतर द रेग्युलर ब्लड डोनेशन जेव्हा कंटिन्युअसली ब्लड डोनेशन कॅम्प वगैरे होत असतात सफिशियंट ब्लड ते स्टोअर केलं जातं ऍट अ स्पेसिफिक टेम्परेचर आणि ते बराच काळापर्यंत आपण ते प्रिझर्व्ह करून ठेवू शकतो आणि जेव्हा इमर्जन्सी सिच्युएशन असेल एखाद्या पर्सनसाठी तर ते मॅच करून ब्लड ग्रुप त्या पर्सनला ते ब्लड सप्लाय करण्यात येतं. सो हे झालं. त्यानंतर पर्सन विथ ओ ब्लड ग्रुप इज कन्सिडर्ड एज युनिव्हर्सल डोनर. का युनिव्हर्सल डोनर म्हणतात बिकॉज ओ ब्लड ग्रुपमध्ये त्याच्या आरबीसीचा जो सरफेस असतो मी तुम्हाला अँटीजेन अँटीबॉडी शिकवलेल्या आहेत. सो अँटीजेन ह्या काय असतात तर एक असा शेप स्पेसिफिकली डेव्हलप होतो की जो एक लॉक अँड की सारखं असतं. अँटीजेन हे एक प्रकारचं काय म्हणत आपण लॉक असेल अँटीबॉडीज ह्या की असतात. सो अँटीबॉडी आपली बॉडी प्रोड्यूस करते अकॉर्डिंग टू द शेप ऑफ अँटीजेन. तुम्ही कोविडच्या वेळेस ऐकलं असेल अँटीबॉडीज असतात म्हणजे जेव्हा काहीतरी फॉरेन पार्टिकल तुमच्या बॉडीमध्ये एंटर होतो तेव्हा तुमची बॉडी मोर नंबर ऑफ अँटीजेन प्रोड्यूस करते. अँटीबॉडीज प्रोड्यूस करते. सो ह्या ओ जो ब्लड ग्रुप आहे त्याच्या त्या आरबीसीज वरती कोणत्याही प्रकारचे अँटीजेन प्रेझेंट नसतात. त्यामुळं जेव्हा ओ ब्लड ग्रुप कोणत्याही दुसऱ्या ब्लड ग्रुपच्या पेशंटला आपण डोनेट करतो किंवा त्यांच्या बॉडीमध्ये ट्रान्सफ्यूज केलं जातं तेव्हा अँटीजेन त्याच्या सरफेसवरती नसल्यामुळे नीट ऐकून घ्या मी काय सांगते. अँटीजेन त्या आरबीसीच्या सरफेसवरती नसल्यामुळं ज्याला ब्लड दिलंय त्या पर्सनची बॉडी ह्याला फॉरेन पार्टिकल म्हणून आयडेंटिफाय करत नाही. त्याला वाटतं हे आपलंच आहे. ऐका काहीही जेव्हा आपल्या बॉडीमध्ये बाहेरचं येतं तेव्हा त्या बॉडीला काय वाटतं हे काहीतरी बाहेरून आलं नाही का. जसं एक डॉगी असतो जोपर्यंत त्याला माहित नसतं की हे घरी आलेले आपल्या पाहुणे आहेत तोपर्यंत तुमच्यावर भुंकत राहतं. एकदा त्याला कळलं की हे आपलेच आहेत तर इट विल नॉट हार्म यू.
तशाच पद्धतीनं काहीसं आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या WBCs किंवा व्हाईट सेल ज्या म्हणतो आपण किंवा RBCs वरती देखील, तर ह्या ज्या अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होतात त्या का होतात, कारण बाहेरून आलेला सबस्टन्स त्याला जेव्हा थ्रेटनिंग आहे, काहीतरी ह्याच्यापासून हार्म होणार आहे असं वाटतं, तेव्हा मग त्याला ते किल करण्यासाठी हे अँटीबॉडीज प्रोड्यूस केल्या जातात. आता ह्याच्या सरफेसवरती अँटीजेन नाही आहेत, सो ज्याला ब्लड दिलंय त्या व्यक्तीला काय वाटणार की हे आपलंच आहे, आपल्याच बॉडीचा पार्ट आहे, इट विल नॉट प्रोड्यूस एनी अँटीबॉडीज, आणि त्यामुळे मग त्याला कुठलीही थ्रेट नसणार आहे, इझिली ते ऍक्सेप्ट होणार ब्लड बाय द बॉडी ऑफ द पेशंट. हे लक्षात घ्या. सो इट विल नॉट कॉज एनी क्लॉटिंग इन द पेशंट. रिसिपियंट जे आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं क्लॉटिंग वगैरे काही दिसणार नाही. सो तो OA-AB कुठल्याही ब्लड ग्रुपला तो ब्लड इझिली देऊ शकतो, म्हणून त्याला आपण युनिव्हर्सल डोनर असं म्हटलंय. हे 4 पॉइंट्स तुमचे याच्यात इन्क्लूड झाले पाहिजेत. त्यानंतर फूड मस्ट हॅव लिमिटेड अमाऊंट ऑफ सॉल्ट. आता सॉल्ट म्हणजे काय असतात, सोडियम आयन असतात, NaCl असतं ना, सो सॉल्टमध्ये सोडियम आयन झाले. सो जेवढा फूडमध्ये तुमच्या सॉल्ट असेल, सॉल्टचा अमाऊंट असेल, तर ते काय होणार, इट विल इन्क्रीज युअर ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर वाटलं ज्याला आपण हायपर टेन्शन असं देखील म्हणतो, आणि त्याच्यामुळं काय होतं, ब्लड प्रेशर वाढल्यामुळं आपल्या ब्लड व्हेसल्स वरती एक प्रकारे ताण येतो, आणि ह्याच्यामुळं त्या पर्सनला, त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आणि मग हे अवॉइड करायचं असेल तर मग आपण काय करायचं, लिमिटेड अमाऊंट ऑफ सॉल्ट तुमच्या जेवणामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर 5वा प्रश्न, एकूण 11 प्रश्न काहीतरी आहेत, होय की नाही. फंक्शनल कोरिलेशन ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम विथ द रेस्पिरेटरी, डायजेस्टिव्ह अँड एक्सक्रिटरी सिस्टम. एक लक्षात घ्या, सर्क्युलेटरी सिस्टम जी असते, मी ह्याच्या आधी जेव्हा लेक्चरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं की आपण जे श्वासा वाटे ऑक्सिजन आत घेतो आणि CO2 बाहेर सोडतो, तो रक्तामध्ये मिक्स होतो. सो सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये रेस्पिरेटरी सिस्टमचा काय त्या दोघांचा संबंध असणार आहे, तर रेस्पिरेशन मधून आत घेतलेला ऑक्सिजन आपल्या अल्व्हिओलसमध्ये, लंग्समध्ये जातो आणि तिथून तो ब्लडमध्ये जातो. ऑल्सो जो CO2, जो कचरा आहे, वेस्ट आहे बॉडीमधलं प्रोड्यूस झालेलं इन द फॉर्म ऑफ CO2, तो गॅस सेल्युलर रेस्पिरेशनच्या प्रोसेसमधून तयार झालेला आहे आणि तो देखील या अल्व्हिओलाई मार्फत आपल्या रेस्पिरेटरी सिस्टम मधून बाहेर टाकला जातो. सो रेस्पिरेटरी सिस्टम मधले 2 प्रोडक्ट्स, ऑक्सिजन, CO2, हे कुठे गेले, सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये. हा पहिला कोरिलेशन सांगणार. डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये जे प्रोड्यूस झालेले जे ग्लुकोज, मेन बाय प्रोडक्ट आहे ग्लुकोज, सो ती जी शुगर प्रोड्यूस झालेली आहे ती देखील ब्लडमध्ये मिक्स होते इव्हेंच्युअली. सो डायजेस्टिव्ह सिस्टम आणि त्याचा हा रोल सांगणार. आणि एक्सक्रिटरी सिस्टम मध्ये काय सांगणार, जे सेलमध्ये प्रोड्यूस होणारे जे काही वेस्ट मटेरियल आहेत ते रक्तामध्ये मिसळतात, तिथून ते किडनीजकडे पाठवले जातात आणि किडनीच्या मार्फत युरिन, म्हणजे ते फिल्ट्रेशन होतं तिथं आणि युरिनच्या मार्फत ते बाहेर टाकले जातात. सो कोरिलेशन विथ एक्सक्रिटरी सिस्टम काय सांगणार, इट कॅरीज नायट्रोजिनस वेस्ट लाईक अमोनिया, युरिया, क्रिएटिनिन, युरिक ऍसिड, हे सगळे वेस्ट देखील ब्लडमध्ये पहिल्यांदा मिक्स होतात, आपल्या बॉडीमध्ये जे तयार होणार ते, आणि मग ब्लड मार्फत किडनीपर्यंत जातात. सो हे सगळे ब्लड हे एक प्रकारे आपल्या बॉडीमधला कुरिअरवाला आहे, पदार्थ तिथं घेऊन जायचं आणि तिथले वेस्ट कलेक्ट करायचं. अशा पद्धतीचं फंक्शन थोडक्यात हे ब्लड आपल्या बॉडीमध्ये परफॉर्म करतं. स्ट्रक्चर ऑफ ब्लड आणि फंक्शन ऑफ ब्लड विचारलंय, हे एक विचारतात बघा. 1 मार्कासाठी रेड कलर्ड फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू हा ब्लड आहे. ऑक्सिजनेटेड ब्लड हा डीप रेड कलरचा असतो आणि सॉल्टी टू टेस्ट असतो, थोडंसं खारट असतं. हे देखील 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं. पीएच ऑफ ब्लड 1 मार्कसाठी लक्षात ठेवायचं. 7.4, 7.3, थोडं साधारण या पद्धतीचा. 2 मेन कंपोनंट्स, प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स. प्लाझ्मा म्हणजे जो लिक्विड कंटेंट असतो, ब्लड सेल ज्याच्यामध्ये असतात प्रेझेंट त्याला आपण प्लाझ्मा म्हणतो. सो हा प्लाझ्मा काय असतो, तर येल्लो कलर्ड फ्लुइड असतं ज्याच्यामध्ये 90 to 90%, 92% वॉटर असतं, प्रोटीन्स असतात आणि 1 to 2% सॉल्ट्स असतात. अल्ब्युमिन हे 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं. अल्ब्युमिन हे मोस्ट अबंडंट प्रोटीन असतं इन प्लाझ्मा. प्लाझ्मा मधलं वॉटरचं प्रमाण 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं, प्रोटीनचं प्रमाण 1 मार्कासाठी आणि सॉल्टचं प्रमाण 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं आहे. ग्लोब्युलिन हे जे आहेत ते इन्फेक्शन्स अगेन्स्ट फाईट करतात. फायब्रिनोजेन असतात जे ब्लड क्लॉटिंगसाठी, रक्त गोठण्याच्या प्रोसेससाठी उपयोगी ठरतात.
आणि इनऑर्गॅनिक सॉल्ट्स जे आहेत ते आपल्या मसल्स आणि नर्वचं फंक्शन म्हणजे एक प्रकारे मुवमेंट जी आहे आपल्या बॉडीची तर त्याच्यासाठी हे महत्वाचे असतात. आपण 9वीला तुम्ही शिकणार आहात याच्याविषयी डिटेल. सो हे प्लाझ्मा बद्दल सांगायचं. हे सगळे सेंटेन्सेस सेपरेटली तुम्हाला 1 मार्क्ससाठी तुम्ही लक्षात ठेवणार आहात. हे प्रत्येक मी एकदम ऑलरेडी देतानाच मी शॉर्ट मध्ये लिहिलंय. सो हे ह्याच्यात अजून तुम्ही शॉर्ट काही केलं नाही तरी चालेल. अल्ब्युमिन, मोस्ट अबंडंट प्रोटीन, ऑस्मॉटिक बॅलन्स म्हणजे एक प्रकारचं प्रेशरचा बॅलन्स. ऑस्मॉटिक बॅलन्स म्हणजे बॅलन्स ऑफ प्रेशर. त्यानंतर ब्लड सेल्स, 3 प्रकारचे ब्लड सेल्स, रेड ब्लड सेल्स किंवा त्यालाच इरिथ्रोसाइट्स म्हणतात. व्हाईट ब्लड सेल्स त्यालाच ल्युकोसाइट्स असं म्हणतात. सो रेड ब्लड सेल्स कसे असतात? सर्क्युलर, स्मॉल, न्यूक्लिएटेड म्हणजेच त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतं सो दॅट ते भरपूर ऑक्सिजन कॅरी करू शकतील. न्यूक्लियस हा सेलचा सगळ्यात मोठा पार्ट असतो, बरोबर. सो ह्या आरबीसी मध्ये जर न्यूक्लियस असेल तर काय होणार? तर न्यूक्लियस त्याची जागा व्यापून घेणार आणि तितकं कमी ऑक्सिजन किंवा हिमोग्लोबिन जसं म्हटलं ना आपण, तर ऑक्सिजन कमी त्याच्यात मावणार. सो त्याची ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी कमी होणार जर न्यूक्लियस असेल तर. म्हणून आरबीसी मध्ये न्यूक्लियस ऍबसेंट असतं. रेड कलर दिसतं ड्यू टू प्रेझन्स ऑफ आयर्न कंटेनिंग, हे तर सांगितलं आपण. हिमोग्लोबिन असतं जे ऑक्सिजन कंडक्ट करतं. रेड बोन, हे 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं. रेड बोन मॅरो मध्ये ह्या आरबीसी प्रोड्यूस होतात. रेड बोन मॅरो म्हणजे काय असतं? हे आपले जे मोठे बोन्स असतात त्याला जे असं तुम्ही कट कराल तर त्याच्या आतमध्ये एक पोकळ अशी एक हे असतो भाग, त्याला म्हणायचं रेड बोन मॅरो आणि तिथं हे प्रोड्यूस होतात. त्यानंतर ह्याचा लाईफ स्पॅन 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं 120 डेजचा असतो. किती असतात? तर 1 मिलीमीटर क्यूब मध्ये 50 to 60 लाख आरबीसी असतात. 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं. हे 1 मार्कासाठी, हे 1 मार्कासाठी, हे त्यानंतर हे सगळे सेंटेन्सेस तुम्ही 1 मार्कांसाठी सेपरेटली लक्षात ठेवा. व्हाईट ब्लड सेल्स ज्याला ल्युकोसाइट कलरलेस म्हणतात, हे मात्र न्यूक्लिएटेड असतात म्हणजेच ह्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. कंपॅरेटिव्हली लार्जर असतात. आणि ह्या व्हाईट सेल्स दीज आर, आता परत ह्या व्हाईट सेलचे एकूण 5 प्रकार. बॅसोफिल, नावं ऐका, उच्चार ऐका. बॅसो, आता हे फिल एकत्र कॉमन काढूयात आपण जसं मॅथमॅटिक्स मध्ये करतो. बॅसो, इओसिनो, न्यूट्रो, मोनोसाइट आणि लिम्फोसाइट हे 5 प्रकारच्या व्हाईट सेल्स ह्या असतात. रेड बोन मॅरो मध्येच ह्या देखील फॉर्म होतात. तुम्ही ना असे कंपॅरेटिव्ह पण हे करू शकता, आरबीसी व्हर्सेस डब्ल्यूबीसी असा पण एक टेबल तुम्ही बनवू शकता. आता ह्यांचं काय आहे? इम्युनिटीमध्ये महत्वाचा रोल आहे. आपल्या बॉडीच्या त्या सैनिक पेशी आहेत. दे अटॅक पॅथोजेन, फाईट इन्फेक्शन. आपल्या बॉडीमध्ये जे कोणी फॉरेन पार्टिकल्स एंटर करतील त्यांना मारण्याचं काम, त्याच्यावर अटॅक करण्याचं काम हे व्हाईट सेल्सचं असतं. 5,000 to 10,000 व्हाईट सेल्स असतात पर मिलीमीटर. हे परत 1 मार्कासाठी हमखास लक्षात ठेवायचं. प्रत्येक प्रकारच्या सेल तर त्याचा जे नंबर दिलाय तो स्पेसिफिकली तुम्हाला 1 मार्कसाठी लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर येतात प्लेटलेट्स. एकदम छोट्या छोट्या डिस्क लाईक असतात आणि ह्या सुद्धा ब्लड क्लॉटिंगसाठी इम्पॉर्टंट असतात. ब्लड गोठण्याची जी प्रोसेस म्हणतो, आपल्याला जखम झाली की थोड्या वेळानं रक्त यायचं थांबतं त्या प्लेटलेट्समुळं. त्या किती असतात? 2.5 to 4 lakhs असतात. सो एकदा कधीतरी कुणाचे तरी ब्लड रिपोर्ट्स तुमच्या घरी केले असतील तर एकदा जस्ट एक क्युरिओसिटी म्हणून बघायचं त्यात काय काय लिहिलेलं असतं. आपण जे शिकतोय हे त्यातले बराचसा पार्ट तुम्हाला त्याच्यामध्ये सापडेल. फंक्शन्स ऑफ ब्लड, आय होप तुम्हाला दिसतंय क्लिअर. ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस हे ब्लू मध्ये लिहिलंय, ते महत्वाचे पॉइंट्स आहेत. आणि त्याच्या पुढे हे तुम्ही काय, न्यूट्रिएंट म्हणजे कोण? तर ग्लुकोज, अमिनो ऍसिड, फॅटी ऍसिड. गॅसेस म्हणजे कोण? तर मेन ऑक्सिजन आणि CO2. वेस्ट मटेरियल लाईक अमोनिया, युरिया मगाशी सांगितलेले. प्रोटेक्शन, अँटीबॉडीज जे आहेत ते आपल्या ब्लड मधल्या त्या प्रोटेक्ट करतात बॉडी फ्रॉम इन्फेक्शन. त्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ एन्झाईम्स अँड हार्मोन्स आणि थर्मो रेग्युलेशन. थर्मा म्हणजे हीट, रेग्युलेशन म्हणजे कंट्रोल. सो ब्लड काय करतं? आपल्या बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवण्याचं काम करतं. कसं करतं ते इथं दिलंय बघा मी. इट रेग्युलेट्स द नॉर्मल बॉडी टेम्परेचर बाय व्हॅसो डायलेशन. व्हॅसो म्हणजे ब्लड व्हेसल, डायलेट म्हणजे एक्सपांड होणे. व्हॅसो डायलेशन म्हणजे ब्लड व्हेसल्स एक्सपांड होणे. आणि व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन, अगेन व्हॅसो व्हेसल, कॉन्स्ट्रिक्ट म्हणजे आकुंचन पावणे. त्यानंतर सॉल्ट बॅलन्स मेंटेन ठेवणे आणि ब्लड क्लॉटिंगच्या प्रोसेसमध्ये. सो हे एवढे 6 ते 7 जवळजवळ फंक्शन्स, 7-8 फंक्शन्स आहेत ब्लडचे. तोंडपाठ झाले पाहिजेत.
त्यानंतर एक्सप्लेन इम्पॉर्टन्स अँड नीड ऑफ ब्लड डोनेशन, हे मगाशी तुम्हाला दिलेलं आहे ऑलमोस्ट. हा, तो हे काही त्यातलेच पॉइंट्स मी इथं घेऊन थोडेसे 1-2 मुद्दे मी याच्यात ऍड केलेले आहेत, ते तेवढे तुम्ही नंतर वाचून घेऊ शकता. डिफरन्स आर्टरीज आणि वेन्स, परत मी जे निळं पार्ट्स केलेत ते एकदा व्यवस्थित त्याच्याकडे मेन फोकस करा. आर्टरीज अवे फ्रॉम हार्ट, हार्ट कडून बॉडीकडे जातात. व्हेन्स बॉडीकडून हार्टकडे जातात. आर्टरीज ऑक्सिजनेटेड ब्लड कंडक्ट करतात एक्सेप्ट दिस पल्मोनरी आर्टरी. व्हेन्स डिऑक्सिजनेटेड ब्लड कंडक्ट करतात एक्सेप्ट पल्मोनरी वेन. आर्टरीज डीपली लोकेटेड असतात. वेन्स सुपरफिशियली म्हणजे वरच्यावर ह्या ज्या दिसतात आपल्याला त्या वेन्स असतात. आर्टरीज वरून दिसत नाहीत. वॉल्स आर्टरीजच्या थिक असतात आणि ह्याच्या कम्पॅरेटिव्हली थिन असतात. एक्सटर्नल आणि इंटरनल रेस्पिरेशन ह्या दोघांच्या मधला फरक मी इथं दिलेला आहे. एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये एक्सचेंज ऑफ एअर फ्रॉम ऍटमॉस्फिअर आणि बॉडी होतं, लंग्स मध्ये होतं, हे सेल मध्ये होतं. इंटरनल रेस्पिरेशन मध्ये सेल आणि टिश्यू मध्ये एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन किंवा जे गॅसेस आहेत ते होतात. इट इन्व्हॉल्व्स प्रोसेसेस ऑफ इन्स्पिरेशन म्हणजे आत घेणे आणि एक्सपिरेशन हवा बाहेर सोडणे. याच्यामध्ये हे टिश्यू म्हणजे ऑक्सिजन आत टिश्यू लेवल पर्यंत जाणं आणि तिथला जो कचरा आहे CO2 तो बाहेर टाकणं, या प्रोसेसेस इंटरनल रेस्पिरेशन किंवा सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये होतात. लंग्स कडून ऑक्सिजन ब्लड पर्यंत पोहोचतो आणि ह्या सेल आणि टिश्यू पर्यंत जातो पुढे. आणि ऑक्सिजन कंबाईन्स विथ हिमोग्लोबिन आणि ह्याच्यामध्ये काही केमिकल रिॲक्शन्स होतात आणि त्याच्या थ्रू एनर्जी रिलीज होते इन द सेल्युलर किंवा इंटरनल रेस्पिरेशन. हे दोघांच्या मधले फरक झाले. विच हेल्थ पॅरामीटर्स ऑफ ब्लड शुड बी चेक्ड, तर इलनेस, एज, वेट, पल्स, ब्लड प्रेशर, बॉडी टेम्परेचर. तर हे सगळे ब्लड पॅरामीटर्स हे आपल्याला चेक करायचे आहेत. फिल इन द ब्लँक्स वाला क्वेश्चन आहे 8वा. त्याचे ह्या पद्धतीनं आन्सर तुम्ही लिहाल. मी थोडंसं बाजूला सरकते सो दॅट तुम्हाला प्रत्येक आन्सर क्लिअर दिसेल. आरबीसीज मध्ये हिमोग्लोबिन असतं. डायफ्रॅम इज प्रेझेंट बिटवीन थोरॅसिक अँड ऍब्डॉमिनल कॅव्हिटी. थोरॅसिक म्हणजे छातीचा पिंजरा, ऍब्डॉमिनल कॅव्हिटी म्हणजे खाली पोटाचा जो भाग असतो तो. सो त्या दोघांच्या मध्ये असतो तो डायफ्रॅम. त्यानंतर कार्डियक मसल्स हे इनव्हॉलेंटरी असतात. कार्डियक म्हणजे हार्टमध्ये असणारे, इनव्हॉलेंटरी म्हणजे ज्याची मुवमेंट आपल्या कंट्रोलमध्ये नाही अशी. पीएच ऑफ ऑक्सिजनेटेड ब्लड इज अल्कलाइन, मगाशी सांगितलं 7.4. आणि आरबीसीज ऑल्सो डब्ल्यूबीसीज देखील रेड बोन मॅरो मध्ये प्रोड्यूस होतात. ऑड वन आउट AO, K, AB, B हे बाकीचे ब्लड ग्रुप्स आहेत. के हा ब्लड ग्रुपमध्ये येत नाही म्हणून तो ऑड वन आउट. याच्यामध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन ही ऑड वन आउट येते. बाकीचे ब्लड ग्रुप आहेत आणि ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्त चढवणे ज्याला म्हणतो आपण. ट्रॅकिया ह्याच्यापैकी कॅपिलरीज हा ऑड वन आउट येतो. बाकीचे रेस्पिरेटरी सिस्टमचा पार्ट आहे, हे सर्क्युलेटरी सिस्टमचा पार्ट आहे. त्यानंतर ह्याच्यातला न्यूट्रोफिल्स हा ऑड वन आउट येतो. बाकीचे हे प्रोटीन्स आहेत आणि हा एक प्रकारची सेल आहे. त्यानंतर पॅरेग्राफ अस्थमा कशावरून ओळखलं तर वीक झालाय, इट हॅज शॉर्टनेस ऑफ ब्रीथ म्हणजे श्वास घेता येत नाहीये, आणि ब्ल्यू झालंय. का झालंय? कारण ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं की ब्लूइश टर्न होतं आपलं शरीर. सो त्याला अस्थमा आहे. आणि 11वा हे आहे युअर नेबर अंकल हॅज बीन डायग्नोस्ड विथ हायपर टेन्शन म्हणजे हाय ब्लड प्रेशर. तर तुम्ही त्याला काय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काय काय सांगाल? तर सगळ्यात पहिलं तर मी हेल्दी डाएट मेंटेन ठेवायला सांगेन त्यांना, की ज्याच्यामध्ये सॉल्टचं प्रमाण कमी असेल, फॅट्स कमी असतील. एक्सरसाइज करायला सांगेल. त्यांचा स्ट्रेस असेल तर तो मॅनेज करायला सांगेल. काही त्यांना व्यसन असेल तर ते मी बंद करायला सांगेन. सो ह्या पद्धतीनं तुम्ही हा पूर्ण एक्सरसाइजचे आन्सर्स लिहू शकता. सगळेच प्रश्न महत्वाचे आहेत. व्यवस्थित लक्षात आलं सगळ्यांच्या? कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू.